वेलकम टू माय तुझा. माझं बाळ दूध पिता पिता झोपतं, त्यामुळे मला कळतच नाही बाळाचं पोट भरले की नाही भरले. हा प्रश्न तुम्हाला पडतो का? खूप कॉमन प्रश्न आणि बऱ्यापैकी मदर्सना हा प्रश्न पडतो. या प्रश्नाचं अगदी डिटेलमध्ये उत्तर आपण या व्हिडिओमध्ये देणार आहे, म्हणून हा व्हिडिओ नक्की बघा, शेवटपर्यंत बघा आणि सगळ्या गोष्टी समजून घ्या. पहिली आणि महत्वाची गोष्ट जाणून घेऊयात की बाळ ब्रेस्ट फीड करता करता झोपतं का? येस, झोपतात आणि अगदी छान झोपतात. त्याची 5 महत्वाची कारण आहेत. कारण नंबर 1, तुमचं बाळ जेव्हा आईच्या कुशीत येतं, तेव्हा आईच्या अंगाची जी ऊब असते, ती बाळाला लागते. त्या वॉर्मथमध्ये बाळाला खूप जास्त कोझी वाटतं आणि त्या कोझीनेसमुळे तुमचं बाळ डुलक्या खातं आणि झोपतं आणि हे खूप जास्त कॉमन आहे. आईने जवळ नाही घ्यायचं, घ्यायचंय, घ्यायचंय. आपण सोल्युशन्सकडे जाणार आहे, पण आधी कारणं जाणून घ्या. आईच्या कुशीत जसं बाळ येतं, तसं ते कित्येकही वेळा झोपतं. हे खूप कॉमन कारण आहे. दुसरी महत्वाची गोष्ट, तुमचं बाळ जसं लॅच करतं ब्रेस्टवरती आणि ते प्यायला सुरुवात करतं, अशा डुलक्या खातं बाळ, त्याला होठाच्या अवतीभोवती ओरोमोटर रिफ्लेक्स असतं. त्या ओरोमोटर रिफ्लेक्समध्ये बाळाच्या डोक्यामध्ये सिरोटोनिन म्हणजे हॅपी हार्मोन, रिलॅक्स हार्मोन रिलीज होतात. म्हणून बाळ जसं ब्रेस्टवरती आलं आणि सक करायला लागतं, तसं बाळाच्या डोक्यात ते रिलॅक्स हार्मोन रिलीज होतात आणि त्याच्यामुळे बाळ खूपच जास्त रिलॅक्स होतं, ज्याची गरज नाहीये तेवढं जास्त रिलॅक्स होतं आणि त्याच्यामुळे ते झोपून जातात. तिसरी महत्वाची गोष्ट, क्वाईट एन्व्हायरमेंट. कित्येक वेळा आयांना माहितीच नसतं. आया बाळाला ब्रेस्ट फिडिंगला घेतात आणि आवाज करू नका आणि बाळाला दूध पाजतात आणि बाळाला दूध पाजताना बाळ दूध पिता पिता झोपलं तरी झोपवतात, पाजत बसतात, झोपवतात, पाजत बसतात. 1-1 तासपर्यंत आई बाळाला दूध पाजत राहते, कारण ते एकदम शांत एन्व्हायरमेंट आहे. त्याच्यामुळे तुमचं बाळ खूप इझिली ब्रेस्टवरती झोपायला शिकतं, कारण तुम्ही ते एवढं शांत ठेवताय की बाळाला डुलकी लागूनच जाते. चौथं अतिशय महत्वाचं कारण, जर तुमचं बाळ डिहायड्रेटेड असेल, म्हणजे ऍक्च्युअली बाळ छातीवर येतंय, म्हणजे कित्येक वेळा आया म्हणतात ना की मी 1-1 तास दूध पाजते तरी पण माझं बाळ शांत नाही बसत, क्रँकीच राहतं किंवा इरिटेटेडच राहतं. याचा अर्थ काय, तुमचं बाळ 1 तास तर दूध पितंय, दमतंय खूप जास्त, पण त्या प्रपोर्शनमध्ये तेवढं दूधच मिळत नाही. कारण बाळाला दूध मिळतंय का हे कळतं कसं, जेव्हा तुमचं बाळ फीड झाल्यानंतर कंटेंटेड आहे, पीसफुल आहे, शांतपणे झोपलंय, तेव्हाच कळतं की एक्झॅक्टली बाळाला ओके वाटतंय, बाळाचं पोट भरलंय. पण जर तुमचं बाळ अखंड दूध पीत असेल आणि तरी पण ते क्रँकी असेल, तर त्याच्यामुळे बाळाला नीट न्यूट्रिशन मिळतच नाही. तुमचं बाळ डिहायड्रेटेड आहे, म्हणून ते अखंड किरकिर करतंय आणि अखंड नुसतं निप्पल तोंडात मारतंय. आणि 5वं आणि अतिशय महत्वाचं कारण, जर तुम्ही बाळाला सवय लावली असेल की नुसतं ब्रेस्टच्या पुढचं जे गोड दूध असतं ते प्यायचं, तर बाळाला ना दोन्हीकडे ब्रेस्टच्या पुढच्या भागात हे गोड दूध असतं आणि मागच्या भागात हे फॅट आणि प्रोटीनवालं दूध असतं. सो काही काही लोकांनी मला रिसेंटली काउन्सिलिंगमध्ये सांगितलं की श्रेया, मी ना 5-10 मिनिटं डावीकडून पाजते, 5-10 मिनिटं उजवीकडून पाजते, मग माझं बाळ अर्ध्या तासात परत दूध मागतं, मला तर काही कळतच नाही. मग मी परत घेते, मग परत दूध पितं, मग माझं बाळ हेच करता करता दमतं, मग ब्रेस्टवरतीच झोपतं. बापरे! किती सारे कन्फ्युजन. जर तुमचं बाळ नुसतं गोडवालं दूध पीत असेल, तर ते साखरेच्या पाण्यासारखं आहे. तात्पुरतं बाळाला बरं वाटेल आणि परत बाळाला भूक लागेल आणि परत बाळ दूध मागणार आहे. सो ही एक विशियस सायकल असते, ज्याच्यात तुम्ही अडकून जाता आणि त्याच्यात प्लीज अडकायचं नाहीये तुम्हाला. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा की तुमचं बाळ जर खूपच ऑफनली हे सगळं कार्यक्रम करत असेल, म्हणजे सारखंच झोपतंय, निप्पल तोंडात ठेवूनच झोपतंय, तर तुम्हाला या सगळ्या आयडियाजची गरज आहे, जो तुम्हाला हेल्प करेल बाळाला जागं ठेवण्यासाठी. नंबर 1 अतिशय महत्वाची गोष्ट, जर तुम्हाला बाळाला ब्रेस्ट फीडिंगच्या वेळेस जागं ठेवायचं असेल, तर तुमचा लॅच अगदी परफेक्ट पाहिजे. म्हणजे काय? लॅच परफेक्ट पाहिजे म्हणजे काय? तुम्हाला लॅचच्या वेळेस निप्पलला दुखलं नाही पाहिजे. लॅचच्या वेळेस तुमचा होठाचा अँगल मोठा पाहिजे. 90 डिग्रीपेक्षा जास्त पाहिजे आणि तुमच्या बाळाचं जे फीड आहे ते 30 मिनिटाच्या आतमध्ये संपलं पाहिजे. तुम्हाला लॅचमध्ये कन्फ्युजन आहे, तुम्ही मायदूच्या टीमशी कॉन्टॅक्ट करू शकता, माझ्याबरोबर पर्सनल कन्सल्टेशन बुक करू शकता आणि त्याला सॉल्व्ह करू शकता. पण हे खूप जास्त महत्वाचं आहे की लॅच जर बरोबर असेल, तर तुमचं बाळ खूप व्यवस्थित दूध घेऊ शकतं आणि खूप व्यवस्थित पोट पण भरू शकतं. नंबर 2, जर तुमचं बाळ ब्रेस्टवरती झोपत असेल, तर तुम्हाला ब्रेस्ट फीडिंग टाईम आहे ऍक्टिव्ह टाईम ठेवायचा. म्हणजे काय? आई माझं बाळ दूध पितं ना माझं, किती व्यवस्थित दूध पितं. ओके, आज तुला माहितीये काय झालं? आज आपण दूध पिणार आहे, मग आपण ढेकर देणार आहे आणि मग आपण झोपून जाणार आहे. किती व्यवस्थित झोपणार आहे आपण.
तुला माहितीये आज मम्मानी काय खाल्लं होतं? सो यू कीप टॉकिंग. कोणतं तरी गाणं, कोणतं तरी राईम्स अगदी छान तुम्ही गाऊ शकता. त्यानी पण खूप जास्त मदत होते. तिसरी ट्रिक, तुम्ही लोक कानाच्या पुढचा हा जो भाग असतो ब्रेस्ट फीडिंग करतानाच याच्यावरती जेंटल खाजवू शकता असं स्क्रॅच. याच्यामुळे बाळ खूप छान जागतं. सो ट्रॅडिशनली आपल्याकडे पद्धत असते की बाळाला टिचकी मारतात, की टिचकी मारलं की बाळ उठतं. मी तुम्हाला आयडियली सांगेल की टिचकी मारू नका. ते खूप चांगलं सोल्युशन नाहीये बाळाला. कारण तुम्ही बाळाला सांगताय की तू माझ्या हिशोबाने जर वागला नाहीस किंवा वागली नाहीस तर मी तुला पेन देईन. म्हणून प्रिफरेबली टिचकी मारू नका. तुम्ही लोक कानाच्या पुढच्या भागावर जर खाजवाल तर ते बाळाला जागं ठेवायला खूप जास्त मदत करतं. पुढची महत्वाची गोष्ट, प्लीज बाळाला डायपर घालून गुंडाळून फिडिंगला घेऊ नका. कारण तुमचं बाळ ऑलरेडी आईचं ऊब लागून कोझी फील करतंय. जर तुम्ही त्याला अजून कोझी केलं, म्हणजे ब्लँकेटच घातलंय, शॉलमध्येच गुंडाळलंय, आम्ही तर स्वॅडल करूनच ठेवतो बाळाला, नाहीतर माझं बाळ दचकतं. या कोणत्याही कारणामुळे जर तुम्ही बाळाला अजून जास्त कोझी केलं तर त्याच्यामुळे तुमचं बाळ जास्त झोपणार आहे. म्हणून प्लीज बाळाला डायपर वगैरे घालू नका. जर तुम्ही घालणारच असाल तर तुम्ही लंगोट घालू शकता बाळाला किंवा जस्ट आधी डायपर चेंज करा. सुसू वगैरे झाली तर लंगोट घाला, म्हणजे तुमचे कपडे वगैरे सगळं खराब नाही होणार. पण येस, हे महत्वाचं आहे की तुम्ही फीडिंगच्या वेळेस प्रिफरेबली डायपर घालू नका. इनफॅक्ट आपण मदर्सना म्हणतो की तुम्ही फीडिंग करा, मग ढेकर द्या आणि मग डायपर घाला तुम्हाला पाहिजे असेल तर. एक तर बाळाला तो डायपर फ्री टाइम पण मिळतो आणि दुसरी गोष्ट, ह्या सगळ्यामुळे निप्पल तोंडात घेऊन झोपायची एक वाईट सवय लागते, ती पण बाळांना लागत नाही. म्हणून ती तुम्ही केली पाहिजे. पुढची महत्वाची ट्रिक जे तुम्ही उन्हाळ्याच्या दिवसात करू शकता, बाकी दिवशी करू शकत नाही. कोमट पाणी घ्यायचंय, त्याच्यात एक कापड ठेवायचं आणि बाळ जर खूपच जास्त झोपलं असं वाटलं तर ते कापड बुडवायचं वॉर्म पाण्यात आणि बाळाचं फक्त तोंड पुसून काढायचं, मग कोरड्याने पुसायचं आणि परत ब्रेस्ट फिडिंग लागायचं. ही खूप कमालीची ट्रिक आहे, जी तुम्हाला मदत करेल बाळाला जागा ठेवण्यासाठी. या झाल्या काही घरच्या घरी तुम्ही करता येणाऱ्या गोष्टी. काही गोष्टी तुम्हाला मेडिकल पॉइंट ऑफ व्ह्यू चेक करायची गरज आहे. तर तुमचं बाळ सारखंच ब्रेस्टवरती झोपत असेल तर चेक करा की ते दिवसा आणि रात्री दोन्ही वेळ झोपतंय का? नाही श्रेया, फक्त दिवसा झोपतं, रात्री तो नुसतं किरकिरत राहतं. दिवसा झोप पूर्ण होतीये म्हणून रात्री किरकिरतंय, तर त्याला करेक्ट करायची गरज आहे. नाही श्रेया, दिवसा पण झोपतं, रात्री पण झोपतं. मग चेक करा तुमचं बाळ डिहायड्रेटेड आहे का? पिल्लू डिहायड्रेटेड आहे कसं कळेल? याच्यावरती आपण एक डेडिकेटेड व्हिडिओ केलेला आहे. प्लीज तो व्हिडिओ चेक करा, जेणेकरून तुम्हाला स्वतःला कळेल की ही गोष्ट कशी चेक करायची. नंबर 3, तुमचं बाळ जर सारखंच झोपत असेल तर तुम्हाला 100% चेक करायची गरज आहे की बाळ किती वेळा शू करतं. म्हणजे मी प्रत्येक आईला सांगते की तुम्ही 24 तास डायपर घालून असं नाही करू शकत की बापरे, मला तर कळलंच नाही बाळाने किती वेळा शू केली. हे अलाउडच नाहीये तुम्हाला. तुम्हाला माहिती असलंच पाहिजे की बाळाने किती वेळा शू केली आणि त्याच्यामुळे गोष्टी बऱ्यापैकी सॉर्ट होतात आयुष्यात. म्हणून ते एकदा चेक करून घ्या. शेवटची आणि महत्वाची गोष्ट, पॉटीचा काही संबंध नाही. माझं बाळ किती वेळा शू करतंय त्याच्यावरती ठरतं का की माझ्या बाळाला जेवण किती चांगलं मिळतंय किंवा किती वेळा शी करतंय याच्यावरून ठरतं का? नाही, त्याच्यावरून काही ठरत नाही. म्हणून त्याची जास्त काळजी करू नका. पण शू 5 पेक्षा जास्त वेळा व्हायला पाहिजे, हे खूप जास्त महत्वाचं. आणि शेवटची आणि अतिशय महत्वाची गोष्ट, तर तुमचं बाळ ब्रेस्टवरती नुसतं झोपतच असेल आणि तुम्ही 1-1, 2-2 तास घेऊन बसत असाल आणि तरी पण तुमच्या बाळाचं वजन वाढत नसेल, तर तुम्हाला डॉक्टरची, लॅक्टेशन कन्सल्टंटची, पेडियाट्रिशियनची गरज आहे. अर्जंट बेसिसवरती जाऊन प्लीज त्या लोकांना भेटा. थँक यू सो मच ऑल ऑफ यू हा पर्टिक्युलर व्हिडिओ बघण्यासाठी. जर तुमचं बाळ ब्रेस्टवरती झोपतच असेल तर प्लीज मी घरगुती ज्या गोष्टी सांगितल्या त्या ट्राय करा आणि जे अलार्मिंग साईन सांगितले ते पण बघा. त्यापैकी काही होता कामा नये. बाळाची काळजी घेणं इज गुड. बाळाच्या बाबतीत पॉझेसिव्ह असणं इज नॉट गुड. तर एवढ्या गोष्टींची जर तुम्ही काळजी घेतली तर तुमचं आयुष्य खरंच खूप जास्त पीसफुल होईल आणि तुम्हाला गोष्टी सॉर्ट करायला खूप जास्त मदत होईल. थँक यू सो मच ऑल ऑफ यू हा पर्टिक्युलर व्हिडिओ बघण्यासाठी. जर तुम्हाला असेच नवीन सायंटिफिक फॅक्ट बेस्ड व्हिडिओ जाण्याचे असतील तुमच्या प्रेग्नन्सी टू न्यू मदरहुड जर्नीमध्ये, तर मायदुजा चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. तुम्हाला कोणताही प्रश्न पडला तर प्रश्न आणि प्रश्नाच्या पुढे मायदुजा लिहा. आमच्याकडे नक्कीच तुमच्यासाठी उत्तरं असतील, इधर हिंदी लँग्वेजमध्ये किंवा मराठी लँग्वेजमध्ये. हॅव अ ग्रेट टाइम. टेक केअर. बाय बाय.